मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीचं एक मोठा अपडेट आलेला आहे. सकाळपासून विद्यार्थी एवढे या ठिकाणी फ्रस्ट्रेट झालेले आढळत आहेत. काही विद्यार्थी म्हणत आहेत, "सर, माझे हातपाय गळून गेले. मला आता या ठिकाणी म्हणजे काम करेना. मेंदूच माझा काम करायचा बंद झालेला आहे. भीती वाटायला लागलेली आहे." परंतु एवढा विश्वास देतो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, की आता सिलेक्शन घ्यायलाच पाहिजे आहे. हो मित्रांनो, आता ही खरी वेळ आहे, की या ठिकाणी तुमची जी इच्छाशक्ती आहे, ती तुमची जी दुर्दमी इच्छाशक्ती आहे, फॉर्म भरताना जी इच्छाशक्ती होती, ती मित्रांनो बरकरार पुढं कंटिन्यू ठेवण्याची हीच या ठिकाणी आता खरी योग्य वेळ आहे. कारण पळून जाणारे तर मित्रांनो आपल्याला माहिती परीक्षेपर्यंत या ठिकाणी कोणती ना कोणत्या अपडेटला घाबरून पळून जातच असतात. आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित या ठिकाणी फक्त पुढं फॉलो करा. अपडेट पण मी सांगणार आहे, परंतु फॉलो का करायचं तुम्हाला वाटेल, की मी हे मनुष्य कोण आहे ज्यांचं आम्ही ऐकायचं. तर का ऐकायचं मित्रांनो, अगोदर सांगतो आणि त्यानंतर मग अपडेट सांगतो. बघा का ऐकायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी न्यायालय भरतीमध्ये तर आपले कित्येक या ठिकाणी मित्रांनो आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. परंतु आत्ताच 2-3 दिवसापूर्वी जी या ठिकाणी ससून रुग्णालय पुणे जीएमसी पुणेची जी भरती आली मित्रांनो, तर त्यामध्ये जर बघितलं भरपूर सारे टॉपर विद्यार्थी मित्रांनो आपल्या एक्झाम ओढीचे आहेत. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं रियाज सय्यद यांचा जर आपण अभिप्राय बघितला, तर ह्यांना मित्रांनो या ठिकाणी 21वी रँक, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यातून 21वी रँक मिळालेली आहे मित्रांनो. टोटल 168 जागा होत्या, की फक्त 168 जागा होत्या आणि त्यातला आपल्या विद्यार्थ्यांनी 182 मार्क या ठिकाणी मिळवलेले आहेत. फक्त या ठिकाणी व्हॉट्सअपवरचा स्क्रीनशॉट नाही, तर आपण ओरिजिनल मित्रांनो त्या लिस्टमधला सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत असतो, जेणेकरून विथ प्रूफ सांगितलं, की या ठिकाणी आपल्याला खूप छान वाटतं. कारण बोलायला तर सगळेच बोलबच्चन करतात मित्रांनो, परंतु प्रॅक्टिकल सांगणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ज्यांचं कंटेंट वाचता आहात, तुम्हाला विश्वास पाहिजे, की ते कंटेंट तुम्हाला ते यशापर्यंत घेऊन जाणार आहे. आपण बघू शकता रियाज कचरू सय्यद किती मार्क आहेत मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं, तर 182, 200 पैकी 182 मित्रांनो या ठिकाणी मार्क यांनी मिळवलेली आहेत. दुसरा महिलांमधून जर आपण बघितलं, घर संसार सगळं सांभाळून या ठिकाणी वर्षा जाधव यांचा जर अभिप्राय बघितला कक्ष सेवक परीक्षेमध्ये, तर या ठिकाणी आपण बघू शकता यांना स्वतः 200 पैकी किती मार्क आहेत मित्रांनो, तर 180 मार्क आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो 200 पैकी किती मार्क आहेत, 180 मार्क आहेत मित्रांनो. 29वी रँक आहे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. पूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये असेल, न्यायालय भरतीमध्ये असेल, त्याच्या अभिप्राय तर तुम्ही बघितलेलेच आहेत, की सर माझं या ठिकाणी काय झालं, मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे, तुमच्या स्टडी मटेरियलचा या ठिकाणी खूप फायदा झाला असं या ठिकाणी अरुणा यांचं म्हणणं आहे. की आदर्श शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता, सर हे डायरेक्ट स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवलेला आहे. म्हणजे हे मी मुद्दाम तुम्हाला सांगत आहे, की इतरत्र कुठेही आता भरकटू नका. थँक्यू सो मच सर, तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी माझी रिटर्न एक्झाम चांगली गेली आणि या ठिकाणी क्वालिफाय झालो. शीतल यांचा सुद्धा अभिप्राय तुम्ही बघू शकता, त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये आलेलं आणि या ठिकाणी त्यांचं लिपिक या पदासाठी काय झालेलं आहे मित्रांनो, सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर दुसरा अभिप्राय, सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरतीच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. त्यांचं नाव जर या ठिकाणी बघितलं तर परेश पवार यांचं नाव आणि त्यांचा अभिप्राय बोलका आपण बघू शकता मित्रांनो. आपल्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलं होतं. खूप उपयुक्त ठरलं. धन्यवाद सर. तर हे जे असे कित्येक जे अभिप्राय आहेत मित्रांनो, जे की आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलसुद्धा टाकलेले आहे, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता, की सर या ठिकाणी आपल्या नोट्समुळं काय झालं, या ठिकाणी एक्झाम क्रॅक झाली, आपल्या ह्या ठिकाणी क्लासचा फायदा झाला. मी एवढं यासाठी सांगतो आहे, की पुढं जर तुम्ही आता मी अपडेट जे सांगणार आहे ते जर अपडेट बघितलं, तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो भरपूर सारी एन्झायटी फील होऊ शकते, परंतु ते एन्झायटीवरती मात करण्यासाठी हे स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी त्यातून सहज बाहेर काढू शकतं, एवढा विश्वास मला आहे. तर हे जे कसं घ्यायचं आहे, तर 240मध्ये तुम्हाला माहिती सगळंच भेटतं आहे. व्हिडिओ लेक्चर पण आहेत, प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटून जात आहेत. ओके, तर फक्त 240 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो या ठिकाणी भेटून जाणार आहे. तुम्हाला वाटतं की मी ऑलरेडी कोणाची तरी बॅच घेतलेली आहे किंवा माझ्याकडे सेल्फ स्टडी करण्यासाठी पुस्तकं आहेत, नोट्स आहेत, तुमच्या नोट्स नको, फक्त मला प्रश्नपत्रिका पाहिजे आहे 200 प्रश्नपत्रिका, तर फक्त 100 रुपयामध्ये भेटून जातात. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्ट 100 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, की तुम्हाला सगळ्याच 200 प्रश्नपत्रिका पण भेटून जातील. तर आपण हे माहिती अधिकारातून मिळालेली माहिती पाहूया आणि त्यानंतर मग त्याचं मी काय करतो मित्रांनो, थोडं फोडून सांगतो. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी बघा, ही माहिती अधिकारातून मिळालेली माहिती आहे मित्रांनो. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती होतं लिपिकसाठी किती अर्ज आले हे तर आपल्याला माहिती होतं मित्रांनो. हे लिपिकसाठी आहेत प्रत्येक याकडे मुंबई, नागपूर, औरंगाबाद या खंडपीठाचे आपण या ठिकाणी बघू शकतो. परंतु शिपाईचा जर आकडा बघितला तर त्याहून हे मित्रांनो धक्कादायक आहे. शिपाईचा हा आकडा आहे. हे आकडे आता या ठिकाणी जर बघितलं तर शिपाईला मित्रांनो मुंबईसाठी 1,20,952 एवढे फॉर्म आलेले आहेत. नागपूरला 66,734 फॉर्म आलेले आहेत आणि औरंगाबाद खंडपीठाला मित्रांनो 35,947 फॉर्म आलेले आहेत. आता हे जे आकडे बघून आपल्याला एवढं काही वाटत नाही, की ठीक आहे एवढे फॉर्म येतात. पोलीस भरतीला तर 15 लाख 16 लाख येतात. परंतु त्याही पुढचं जर आपण ह्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन केलं, हे घाबरवण्यासाठी बिलकुल नाही. बरेच विद्यार्थी सकाळपासून खूप ऑलरेडी यूट्यूबला तुम्ही हे बघितलेलं आहे, टेलिग्रामला बघितलेलं आहे. परंतु मी हे जे आहे ते सांगतो एवढ्यासाठी आहे, की तुम्ही अलर्ट आत्तापासून व्हायला पाहिजे. ओके, परीक्षेचा दिनांक तर मी तुम्हाला सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. 26 एप्रिलला तुमची परीक्षा असणार आहे. मग 26 एप्रिलला परीक्षा आहे, अजून तुमच्याकडे 60 दिवस आहेत. तर
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे जे धक्कादायक तुम्हाला दिसतं आहे की एवढ्या सगळ्या जागा आहेत, तर एका जागेसाठी जर आपण बघितलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये 212 जणाला शिपाई भरतीचं मी सांगतोय, लिपिकचं तर त्या दिवशी सांगितलं, अजून एकदा सांगतो, काय ताण घेऊ नका. परंतु अगोदर शिपाईचं धक्कादायक वास्तव बघून घ्या मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयासाठी जर बघितलं एका जागेसाठी 212 जणांना तुम्हाला पाठीमागं टाकावं लागेल आणि हे काही अशक्य नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरलेला आहात, तर आता उगीचच काहीतरी मनाच्या भीतीसाठी पाठीमागं सरू नका. ठीक आहे, तुम्हाला भरपूर जण घाबरवतील, एवढी स्पर्धा तेवढी स्पर्धा. तुम्हाला यातले 212 पैकी तुम्हाला जर सत्य सांगायचं म्हटलं तर 70-80 विद्यार्थी तर या ठिकाणी मला वाटतं असे सहज यायची म्हणून येतील किंवा ते येणार पण नाहीत, ही जर स्पर्धा बघितली तर. त्यामुळे त्याचा काही ताण घेऊ नका. अभ्यास करणारे यातले खूप कमी असतात, परंतु आपण कधीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमजोर समजायचं नाही. ठीक आहे, स्पर्धा एवढीच आहे असं मनाला सांगायचं. मग ते अभ्यासच करत नाहीत, असंच झालं, ते परीक्षेला यायचे नाहीत असं म्हणायचं नाही. आपण काय करू शकतो एक्स्ट्रा, त्याच्याकडे आता फोकस करायचं. ते लोक काय करतील, प्रतिस्पर्धी काय करतील, तो त्यांचा प्रश्न आहे. आपण काय करू शकतो ते फक्त आपण आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघतो आहे. मग इथं जर बघितलं नागपूर खंडपीठासाठी एका जागेसाठी मित्रांनो 580 विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे तुमची. एका जागेसाठी 580 विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठीमागं टाकावं लागेल, तेव्हा कुठं एक शिपाईची पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. औरंगाबाद खंडपीठासाठी जर बघितलं तर एका जागेसाठी 178 विद्यार्थ्यांना पाठीमागं टाकावं लागेल, तेव्हा कुठं तुम्हाला ती एक जागा भेटणार आहे. आणि हे सगळं माहितीच्या अधिकारातून आलेल्या माहितीवर कॅल्क्युलेशन करून मिळालेली माहिती आहे. एकूण जागा भागिले एकूण आलेले अर्ज भागिले एकूण असलेल्या जागा, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हा आकडा आपल्याला भेटत आहे. आणि लिपिक भरतीचा मी त्या दिवशी सांगितलं मित्रांनो, थोडीफार लिपिक भरतीला कमी स्पर्धा आहे, परंतु हिला पण कमी म्हणता येणार नाही. लिपिक भरतीला मुंबई उच्च न्यायालय एका जागेसाठी 80 ते 83 लोकांना तुम्हाला मागे टाकावं लागतं आहे. नागपूर खंडपीठाला एका जागेसाठी 125 जागांना मागे टाकावं लागणार आहे. आणि औरंगाबाद खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ ह्याला आपण म्हणू शकता, तर एका जागेसाठी 110 लोकांना तुम्हाला पाठीमागं टाकावं लागणार आहे. मग आता काय करायचं मित्रांनो, स्पर्धा तर तुम्हाला समजली, ही तुमची काय आहे मित्रांनो, खरी स्पर्धा आहे. मग आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आता काय वेगळं करायचं मित्रांनो, तर फक्त एकच गोष्ट ठेवा, म्हणजे ते म्हणजे लेवल. काय लेवल आहे, तर जसं की मागील वर्षी ज्या पद्धतीने पेपर आला होता, मग लिपिकला जसं आपल्याला तर सगळं माहितीच आहे की मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 20 प्रश्न, जीकेचे 10 प्रश्न, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न, मॅथचे 20 प्रश्न, कॉम्प्युटरचे 10 प्रश्न, ज्या पद्धतीने म्हणजे संख्या फक्त बघू नका, विषय फक्त बघू नका, त्याचे जे या ठिकाणी काठीण्य पातळी होती, ओके, काठीण्य पातळी ज्या पद्धतीने होती, प्रश्न विचारण्याची जी पातळी होती, तर त्याच अनुषंगाने मित्रांनो अभ्यास आपला चालू राहू द्या. मनातून गैरसमज काढून टाका की मी जर या ठिकाणी अवघड प्रश्न सोडवले, ऑटोमॅटिक सोपे प्रश्न येतात, हा गैरसमज आहे. सोप्या प्रश्नांना सोप्या प्रश्नाचीच प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो. विशेष करून जीके मध्ये तर या ठिकाणी आपल्याला गणित बुद्धिमत्ता तुम्ही म्हणू शकता की अवघड सोडवले तर सोपे येतील, कारण गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला अवघड जर सोडवायचे असतील तर सोप्यापासून स्टेप बाय स्टेपच पुढे जावं लागतं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेपच पुढे जावं लागतं. परंतु जीकेमध्ये तसं नसतं. जीकेमध्ये जर या ठिकाणी तुम्हाला एखादा आपण अमेरिकेच्या म्हणजे राष्ट्राध्यक्षांबद्दल, अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत हा प्रश्न जर वाचला, तर याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक येईल, कारण इथं काय स्टेप बाय स्टेप नसतं. ते फक्त प्रश्न डोळ्यासमोर आला, उत्तर डोळ्यासमोर आलं, ते आपल्या मेमरीमध्ये फिट होतं की हां, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ओके, मग त्यासाठी आपल्याला अमेरिकेचेच वाचावं लागतात. महाराष्ट्राचे राज्यपाल वाचण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचेच राज्यपाल या ठिकाणी पाहावे लागतात, हे लक्षात ठेवा. तसं जीकेचं या ठिकाणी या पद्धतीने वेगळं आहे, तसं गणितचं नाही मित्रांनो. गणितचं तसं नाही. ठीक आहे, 2+2 या ठिकाणी अगोदर करावं लागतं, मग त्याचं उत्तर या ठिकाणी 4 येतं. असं नाही की या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला 4 येणार आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेप बाय स्टेप करा. जे काठीण्य पातळी आहे, जे मागील वर्षीचं पेपर आहे, तर त्यानुसारच या ठिकाणी आपली तयारी या ठिकाणी मित्रांनो चालू राहू द्या. ओके, जसं शिपाईची भरतीचं जर आपण बघितलं तर लेखी परीक्षा 30 गुणांची आहे. मागील पेपर पहा आणि मागील पेपरनुसारच या ठिकाणी अभ्यास चालू राहू द्या. आपल्या याच्यामध्ये जेवढ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत, शिपाई भरतीसाठी तोंडपाठ करा. ओके, त्या व्यतिरिक्त काही करू नका. तुम्हाला एखादा टॉपिक गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण नाही समजला, व्हिडिओ लेक्चर पण दिलेले आहेत. तो व्हिडिओ लेक्चर पण तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. अगदी आपण यामध्ये करंट अफेअर्ससुद्धा दिलेलं आहे, म्हणजे इथपर्यंत शेवटपर्यंत तयारी. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची तुम्हाला गरज नाही. फक्त डोळे झाकून या ठिकाणी दिलेला अभ्यास कंप्लीट करा. एवढाच तास अभ्यास केला पाहिजे, तेवढाच अभ्यास असं नाही. तुमचं कंटेंट ओरिएंटेड अभ्यास करा की बाबा मला 200 प्रश्नपत्र या ठिकाणी सोडवायचे आहेत, या ठिकाणी शॉर्ट नोट्स तोंडपाठ करायचे आहेत आणि अवघड वाटलं तर व्हिडिओ लेक्चर पाहायचे आहेत. एवढं या ठिकाणी काय करा, मनामध्ये आपण आपला टार्गेट ठेवा. बाकी या ठिकाणी 2 तास का अभ्यास करा, 4 तास करा, 12 तास करा. फक्त टार्गेट ठेवा की बाबा या ठिकाणी तुमचं एवढं कंटेंट झालं पाहिजे. मग ते 2 तासात झालं, ओके. मग 2 तासात नाही झालं,
4 तास करा. ओके, डिपेंड आहे किती वेळामध्ये तुमचं टार्गेट कंप्लीट करताय. ठीक आहे. अजून काय विचारायचं असेल तर याच नंबरला कॉल करा 72 48 93 01 76. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.